पहिला आपण प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्माए नमस्कार. नमस्कार. विचार झाल्या पाहिजे. विद्यार्थी विचार करायचे नाही का. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेव, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा गोंसावी इथं भव्य दिव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्तीचा प्रसार करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे, ह्या सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. आकाश वायू पाताळ अग्नी पाणी या पंचतत्वावर हे सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याचबरोबर पृथ्वीची बी रचना केली आणि पृथ्वीची रचना केल्यानंतर जीव जंतू वनस्पती प्राणीमात्रा यांचाही सुद्धा निर्माण केलेला आहे. या प्राणीमात्रामध्ये मानवाला सुद्धा या धर्तीवर जन्म घातलेला आहे आणि जो कोणी सेवक किंवा मानव ह्या मार्गात जुळेल आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करेल त्याचं कधी दुःख राहणार नाही. बाबाने सांगितलं आहे आणि भगवंताला प्राप्ती केली आहे. भगवंताची प्राप्ती करून चार वचन भगवंताला बाबांनी दिलेले आहे. कोणते? एकच भगवंत बाबा आनंदला मानी आणि मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंताला मानी. तेव्हा भगवंतानी बाबाला दोन वचन दिले. दुःखदारी दूर करते उद्धार इच्छानुसार भोजन. आणि ह्या वचनाचा चारही वचनाचा स्वार आपल्याला भगवत प्राप्ती करता चार तत्वाचा स्वार त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणून जो कोणी या तत्वाचा वापर आपल्या कुटुंबामध्ये करेल त्या कुटुंबामध्ये कधी दुःख राहणार नाही अशी बाबांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा सगळ्यांना पालन करणे सगळी बाबांनी तुम्हाला दिलेला आहे. परंतु मानव हा भटकत असतो. हा मानव भटकत असतो आणि भटकत काय करून ठेवून देतो. परंतु सगळं हे तुमच्या जवळ आहे. बाबाने म्हटलं आहे तुझं असं तुझं पाशी ते काप जागा बोललास हे सगळं तुमच्या जवळ आहे. परंतु आपण एखादा दुःख आला तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो. परंतु आपल्याकडे एवढे मोठे डॉक्टर आहेत बाबा हनुमानजी यांचा जर आपण उपयोग केला तर त्यांच्याकडे आपण ट्रीटमेंट केली तर आपलं दुःख कधी राहू शकत नाही. परंतु मानव हा विचित्र प्राणी आहे. याला कधी भगवंत कुठं आहे काय आहे हे कळण्याला फार उशीर लागतो. बाबांनी सगळं सांगितलं आहे. ही चैतन्य शक्ती आहे. या चैतन्य शक्तीचा आपल्या कुटुंबामध्ये वापर केला कधीही तुम्ही दुःखी राहू शकणार नाही. न राहिला असेल तर आपल्या कर्माला कुठंतरी चुकलं आहे. कर्मभोग आणि कर्मयोग
आपण आपल्या कर्मानं चुकलो म्हणून आपल्यावर दुःखाचा डोंगर आला. या दुःखाच्या डोंगरामधून आपलं सुटका कशी करायची आहे म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा आपल्या कुटुंबामध्ये सेवकामध्ये पालन करणे आहे. बाबा म्हणत माझा सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही. राहिला असेल तर आपल्या कर्मभोगांना. कर्मभोग आणि कर्मयोग. कर्मभोग आणि कर्मयोग. नर का नारायण हो जाए. नर म्हणजे पशु, नारायण म्हणजे भगवान. आपण सगळं भगवानाचे लेकरं. आपण अनेकामध्ये होतो त्यावेळेस आपण पशुसारखं होतो. नर होतो, नर. नर म्हणजे पशु. परंतु मार्गात जुळलो तर आपल्याला भगवान रूपी आपण भगवान झालो. बाबांनी सांगितलं आहे मानवामध्ये भगवान आहे, मंदिरामध्ये भगवान आहे. कहावत आहे मंदिर में क्या कर रहा, घंटी हिला कर देखता, मुंडी जुला कर देखता, क्या है वह पानी फटा, भगवान उसमें है नहीं. पण भगवान कुठं आहे? भगवान कुठं आहे? संतांनी म्हणून बाबांनी सांगितलं ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी मूर्त्या विसर्जन करू शकतो परंतु ह्या मानवाला विसर्जन करणार नाही. म्हणून माणूस द्या मध्ये माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. ह्या मानवामध्ये प्रभू आहे. ह्या मानवामध्ये प्रभू आहे. कारण हा मानव बुद्धीचा वापर करून आपल्याला पुढे काय करायचं आहे काय नाही हे त्याला माहीत आहे. परंतु मानव अहंकारी आहे. काम झाला माझा ना काय करू तुझा. काम झाला माझा आणि काय करू तुझा. कामापुरता भगवंताला मानते ना तर मग विसरून जाते. असे बरेच काही उदाहरण आहेत. आता एका आमच्या ह्या बोधऱ्या गावामध्ये दिगंबर म्हणून मेसराम होता. तो मजुरी करत होता. मजुरी करत होता आणि मजुरी करता करता तो बेलदारी करावा लागला, कवच्या फिरावा लागला. मग ठेकेदारी करावी लागली. ठेकेदारी करता करता त्याला पैसा खूप आला. घरदार बांधला फार मोठा 10-15 लाखाचा. परंतु व्यसन लागला. अमृताचा वेल कडून निंबावणी गेला ना कसा कडू झाला संगतीमुळे. संगत लागली, दारू पिवायला लागला. मगाशी आमच्या साहेबांनी सांगितलं आपल्या याच्यामध्ये का दारूवाला माणूस काय करेल याची काही गॅरंटी नाही. दारू पिवायला लागला. दारू पिता पिता सगळं बरबाद होऊन गेला. आणि त्या दारूच्या नशेमध्ये जो घर बांधलं त्या घरावर नंगा नाचावा लागला. नंगा नाचावा लागला. एवढी त्यांना ते दारू त्याला खाऊन टाकलं दारू. आणि नाचता नाचता तो पडला आणि मूर्त पावला. कारण भगवंताला सहन झाला नाही. हा सेवक आहे ना हा एवढा व्यसनी आहे आणि माझी बदनाम आहे. मार्गाची बदनाम आहे, मानव धर्माची बदनाम आहे, आपल्या महान जगी बाबा झुंजाची बदनाम आहे. म्हणून जे व्यसन आहे ते व्यसन करणे म्हणजे आपल्याला जीवाला हानी आहे. तर सेवक सुधारला नाही. सेवक सुधारला नाही. मगाने सांगितलं का सेवक इतका मुजोर आहे काही सांगू नका. एखादा संघ काही बोलायचं असलं ना एखादा थोडासा कमी जास्त झाला तो म्हणते मी याला पाऊणच टाकतो म्हणते. याला पाऊणच टाकतो म्हणते. अरे का पाहिजे? तो भगवंत पाहणार आहे. तो भगवंत पाहणार आहे. तू का पाहणार आहेस? परंतु त्याला हे नाही कळलं का मी मार्गात आहो का कुठं आहो, कसं बोलावलं पाहिजे, का बोलावलं पाहिजे. एवढा अहंकार आहे. म्हणून संतांनी म्हटलं आहे अहंकार मत कर आदमी तू. हे बाबाचे नियम आहे. या नियमाचं आपण तंतोतंत पालन करणे आहे. कारण आहे त्याला. तुम्हाला एक अनुभव सांगतो थोडक्यात. एका गावामध्ये एक पक्का सेवक होता आणि पक्का सेवक होता आणि त्याचा मुलगा ग्रॅज्युएट होता. ग्रॅज्युएट आणि तो अप टू डेट राहायचा.
आईने म्हटलं बेटा म्हणे बैल बांधले तर बैलाला पाणी पाजून दे आणि चारा टाकून दे. पण मुलगा कुठे राहणारा घ्यायचा पोटा, त्यांना काय आईचं ऐकलं नाही. मुलगा फिरावला गेला आणि आईनं पाहिलं का मुलगा बाहेर फिरावला गेला. बाहेर फुलावर गेल्यानंतर आईला राग आला. आई काय म्हणते, तुला जन्म देऊन माझा व्यर्थ झाला, तुझा जन्म देऊन व्यर्थ झाला. तू मरशील तर तुला गोट्यावर नेऊन घालीन, मेलास तर बरा होईल, मेलास तर बरा होईल. पहा भगवंताला शब्द ऐकून टाकलं. ऐकल्यानंतर मुलाला ताप आला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस ताप आला, थंडी वाजून ताप आला. डॉक्टरची दवाई पाणी केला परंतु आराम झाला नाही. बाईला आठवण आली नाही का मी काय शब्द बोललो. चौथ्या दिवशी मुलगा चालता झाला. बाई रडावं लागली. लोक जमा झाले, मार्गदर्शक सुद्धा जमा झाले आणि का झाला म्हणून विचारू लागले. पण बाईला काही सांगितलं नाही. पहा त्याची सगोली बांधला आणि मरगडमध्ये नेला. मरगडमध्ये नेल्यानंतर एक म्हणते तिथं गाडू, एक म्हणते त्या तिकडे नेऊन गाडू, एक म्हणते त्या तिकडे नेऊन गाडू. असं करता करता नेला आणि त्या गावाच्या मरगडला एक छोटीशी पहाडी आहे, त्या पहाडीवर नेऊन गोट्यामध्ये घालला. कसा घालला, त्या गोट्यावर दाबदूब करून कसं तरी घालला, कारण त्या पहाडीवरच गोटे होते. गाळल्यानंतर आले घरी. बाईचा शब्द कसा होता, तू मरशील तुला गोट्या नेऊन गाडीन ना, मेलास तर बरा हो. म्हणून आपलं नियम दिलेला आहे. बाबाने स्त्रियासाठी नियम लिहिलेले आहे. म्हणून बोलताना तोंड सांभाळून बोलणे. कारण हे आमच्या शेवकिनी बाई आमच्या शिव भावाचे ह्या सकाळी उठतात. सकाळी उठल्यानंतर आंघोळ बिंगोळ करतील, शेणपूजा करतील, पहिले पूजा करतील, मग शेणपूजा करतील, झाडझूड करतील, मग सेवकभाऊ जर कामावर जात असाल त्याचा डब्बाही करतील आणि अजून पाणी भरतील. हिला केवढा त्रास आहे, बाईला केवढा त्रास आहे, भयंकर त्रास आहे. पण आमचा सेवकभाऊ नाही म्हणजे का 2 बालट्या पाणी या बाईला मदत करून आपल्या पत्नीला. म्हणून तिला येते राग न, मग ते झाली काली सारखी चौताळते. काली कशी चौताळते त्याप्रमाणे ते चौताळते न. मग म्हणते नाही ह्या गेला समजा तर ते म्हणते आलाच खर्रा खाऊन. हा भाऊ जाते खर्रा खावाला, मी गेले घोटत न. म्हणते आल्या तुम्ही खर्रा खाऊन. तिचा अवतार पाहिला ना हा घाबरला का बरं ठीक आहे भाऊ म्हणते. म्हणून बायानं स्त्रियांनी पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. हा पतिदेव आपला भगवान आहे. कारण ज्यावेळेस तुमचं लग्न झाला त्यावेळेस काही ओळख होती का तुमची, काही ओळख नव्हती, अनेकामध्ये होत्या. त्यावेळेस तुमचं लग्न झाला तर त्या भावाच्या दुपट्याचा शेला आणि तुमच्या पदराची गाठ बांधल्यानंतर हार त्याला घातल्या. कायसाठी हार घातल्या, हार कशासाठी घातल्या का, देवा तो नवरदेव होता, तो नवा देव. काय ओळखी पाळखी होती तुमची, काहीच ओळखी नव्हती, कोणी ओळखत नाही. आता तर म्हणून आपल्या पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सावधान व्हा. मुलीच्या आई वडिलांनी बापांनी, मुलाच्या आई वडिलांनी बापांनी, एका शेवकाच्या मुलीचा लग्न जमला. नाव सांगत नाही मी, बदनाम करायची नाही, पण उदाहरण देतो तुम्हाला, जागवत आहे मला. एका शेवकाच्या मुलीचा लग्न जमला. लग्न जमल्यानंतर रिश्तेदार त्याचे महादेवाच्या यात्रेला गेले. तो रिश्तेदार काय म्हणते, नवीन पोरीले यांना बघा, बाई म्हणते त्या पोराला घेऊन ये म्हणते महादेवाच्या यात्रेवर. आता आपल्याला काही जमत नाही, परंतु
सोयऱ्या संघात चालले गेले दोघे जण, नवीन जोडपा. गेल्यानंतर महादेवून आले आणि काय म्हणतात, 8 दिवस थांबून जा बाई म्हणते. कोणाला? त्या मुलीला. 8 दिवस थांबून जा, मग जाशील, आम्ही नेऊन देऊ. तितक्यामध्ये त्याच्या संबंध आला ना. पोरगी गर्भधारणा राहिली, पोरीला गर्भधारणा राहिली. राहिल्यानंतर ती आपल्या घरी गेली, आपल्या माहेरी गेली. लग्न झाला मे मध्ये, शिवरात्री राहते मार्च मध्ये. मे मध्ये लग्न झाला. लग्न झाल्यानंतर तिला मे मध्ये लग्न झाला आणि 7वा महिना लागल्यानंतर, आता 7वा महिना केव्हा पाहिजे? 9 मे मध्ये लग्न झाला आणि 7वा महिना तिला लागला, पहिलेच लागून गेला. आता गंमत अशी झाली का बाईला पोरीला गर्भधारणा राहिली. आई म्हणते पोराची मा आणि बाप, हा माझ्या पोराचा पुत्र नाही, हा गर्भ माझ्या पोराचा नाही. असा करता करता वाद निर्माण झाला आणि सोडचिठ्ठी झाली. सोडचिठ्ठी झाली आणि त्या पोरीवर फार संकट आलं. म्हणून सांगण्याचा अर्थ असा का आपण आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देणे फार महत्वाचं आहे. कारण मगाशी सांगितलं, मुलं आपली संपत्ती आहे. या संपत्तीला नष्ट करायचं नाही, संपत्तीला नष्ट करायचं नाही आहे, संपत्तीला टिकवून ठेवून आहे ना. त्याला चांगलं आचरण काय द्यायचं ते आचरण देणे आहे. आचरण जर तुम्ही केले नाही तर काय होईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे हे चैतन्य शक्ती आहे. ही निरंकार निर्मळ भगवंत नाही. परंतु आपण मानव भटकत असतो, मानव भटकत असतो आणि विचित्रपणा करत असतो. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे आहे. आपलं जीवन सुखी बनवणे, सुखमय जीवन जगणे. त्याचप्रमाणे ह्या चर्चापटिकेमध्ये आपण येतो, लोक फिरून राहिले गल्लोगल्ली तिकडे तिकडे. काय आहे, काय आहे? आपण आलो कशासाठी ना आपण कशासाठी होतो? एक छोटासा उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये कीर्तन होता, कीर्तन एका गावामध्ये कीर्तन होता ना. 4 मित्र गेले, 4 मित्र त्या कीर्तनाला गेले. त्या 4 मित्र कीर्तनाला गेले. एक मित्र जशी आता तो खांब आहे त्या खांबाला डेरीला टेकून झोपून गेला ना. 3 मित्र आपले तो कीर्तन ऐकत होते. आता हा झोपला कसा? हा झोपला तोंड हा करून, तोंड फाडून आला, झोपला ना. हे पोरा 3 मित्र कीर्तन पाहत होते. तिकडून आला कुत्रा, हा तोंड फाडला तो काय का? कुत्र्याची सवय डेरीवर सू करते. त्यालाही वाटलं काय ते ऐकत असतं काय, त्यानं तिकडून आला दिलं त्याच्या तोंडामध्ये सू करून, आणि कीर्तन संपला. आणि कीर्तन संपल्यानंतर हे काय म्हणते, उठणार आहे. ते 3 मित्र काय म्हणते, त्याला उठणार आहे. म्हणजे कसा कीर्तन होता? जगामध्ये मोठा खारट होता बाबा. अभे म्हणजे चांगला होता म्हणते. साधू संतांना म्हणजे आत्मा याच्यावर कीर्तन द्यायला लागलं. परंतु हा याला झाला खारट. कारण आहे तो त्या बैठकीत बसला असता किंवा त्या कार्यक्रम पाहिला असता त्याला चांगला वाटला असता. म्हणून आपण या चर्चा बैठकीमध्ये आलो. आपण बाजाराला फिरायला नाही आलो, बाजारला फिरायलो नाही. ही चर्चा बैठक एक भक्ती आहे. ही चर्चा बैठक एक भक्ती आहे. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तुमचा निर्धार पक्का असेल तर तुम्हाला या भक्तीमध्ये, या बैठकीमध्ये तुमच्याकडे जे काही तुम्हाला दुःख असतील ते दुःख नष्ट झाल्याशिवाय नाही. कारण असा हा मार्ग तुम्हाला कोठेही मिळणार नाही. फिराचारी धाम शोधून ये पायी अशी कृपा जगामध्ये नाही.
अशी कृपा जगामध्ये नाही. सगळं लुबाडू भेटणार आहे, सगळं लुबाडू भेटणार आहे, पण या मार्गामध्ये लुबाडणार कोणी मिळू शकत नाही. तुम्हाला फक्त शब्द दिला, शब्दावर भगवंत आहे आणि या शब्दावर तुमच्या कुटुंबातील दुःख दूर झालेलं आहे. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द इथंच थांबवतो. जाता जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर हा प्रकाश दिसला नसता. नदी नाले नसते, समुद्र भरला नसता. नदी नाले नसते तर समुद्र भरला नसता. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते तर हा मानवधर्म आपल्याला मिळाला नसता. हा मानवधर्म आपल्याला मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार.